नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय। या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळणार पेन्शन। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या सदस्यांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने संबंधित निवृत्तीवेतनधारक व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा मुलगी, मनोविकृती, अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्तीवेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला आहे। या निर्णयामुळे संबंधित मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। यामुळेच या निर्णयाचे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं असून सरकारने घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद असल्याचं म्हटलं जात आहे। मंडळी, सध्या जो नियम लागू आहे त्या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीत ते 24 वर्षाचे होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करणे तरतूद आहे। पण यात मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या अपत्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यभर कुटुंब निवृत्ती मिळणे तरतूद करण्यात आली आहे। मात्र आता महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्तीची रक्कम देण्याचा एक मोठा निर्णय झाला आहे। आता आपण राज्य सरकारने घेतलेला निर्णय कोणत्या विभागातील कर्मचारी लागू राहणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत। या कर्मचाऱ्यांना मिळणार नव्या निर्णयाचा लाभ। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने घेतलेला निर्णय राज्यातील अनेक विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे, त्याची संलग्नित मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे तसंच अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील अशी माहिती समोर आली आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।